नमस्कार मित्रांनो. आजचा आपला हा पहिलाच आय थिंक व्हर्टिकल व्हिडिओ आहे. आय मीन सॉरी हॉरिझॉन्टल व्हिडिओ आहे. एरवी त्या व्हर्टिकल शॉर्ट्स येतात. आज जरा मी म्हटलं एक मोठी गोष्ट आहे थोडीशी सांगायला. शॉर्ट्सच्या 3 मिनिटात होईल न होईल असा प्रश्न पडला आणि ॲक्चुअली मला ही गोष्ट 1 जानेवारीला सांगायची होती. पण 1 जानेवारीला अगदीच म्हणजे सगळेच जण तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय. पार्टीच्या मोडमध्ये असतात किंवा पार्टी झाल्यानंतरच्या अ, जे आपली रिकव्हरी असते त्याच्यामध्ये असतात. तुम्ही चॅनलवरच्या शॉर्ट्स बघत असाल तर पहिल्यांदा तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आजची आपली गोष्ट ही आहे ती बंडू आजोबा एक होते. ते माझे नात्याने कोणीही आजोबा नव्हते. काय झालं होतं, माझ्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये एक काका राहायचे. आय थिंक सबनीस नाव होतं त्यांचं, सबनीस काका. ते सबनीस काका पडले घरातल्या बाथरूममध्ये घसरून आणि नशिबाने त्यांना उठता आलं, त्यांनी दार उघडलं वगैरे. पण ते ऐकून बिल्डिंगीतले सगळे जरा सतर्क झाले, की आता म्हणजे जर 26 काका वयाच्या सत्तरीत पडू शकतात, तर आपल्या घरातली जी एल्डरली मंडळी आहेत, त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून ते सगळ्यांनीच बाथरूममध्ये ते दरवाजा असा असतो, तर सेम जर का स्टीलचं हँडल असं हॉरिझॉन्टली लावलं, तर त्याचा सपोर्ट घेऊन त्यांना उठता येईल. अशा ह्याने अनेक जणांनी ते बाथरूममध्ये काम केलं. म्हणजे माझ्या मित्राच्या बाबांनी पण केलं. आणि त्याच्यानंतर बंडू आजोबा म्हणजे त्याचे आजोबा, ते त्याच्यानंतर जे बाथरूममध्ये गेले, ते बराच वेळ बाहेर आले नाही. त्याच्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आले, की आता उपाय दिल्यानंतर ह्यांना काय अडचण आली आहे का? हे पडले का? ह्यांना आवाज ऐकू येत नाहीये बाहेरचा. लोकं सगळेजण घरातले बाहेर थापा मारतायत दरवाजावर आणि हे काही होऊ द्यायला तयार नाही. त्याच्यानंतर माझ्या मित्राने मला फोन केला, की "अरे सीरियस आहे, टेन्शन आहे." मी तिथे गेलो, जवळच राहत होतो आणि त्याच्यानंतर मी तिथे गेलो तर हे बंडू आजोबा मस्त सोफ्यावर बसले आहेत. मी आलो, मला ओळखायचे. मला म्हणतात, "अरे ह्या लोकांनी काय कशाचं टेन्शन घेतलंय, अख्खी सोसायटी जमावली वगैरे." झालं काय होतं, बंडू आजोबांना नवीनच स्मार्टफोन दिला होता. म्हणजे 2014 मध्ये वगैरे जे स्मार्टफोन असतील ते इमॅजिन करा. त्या स्मार्टफोनवरती बंडू आजोबा संगीत नाट्य ऐकायचे, का नाट्यसंगीत ऐकायचे. आणि एरवी त्यांना काय करायला लागायचं, म्हणजे फोन ॲडिक्ट लोकं जी असतात त्याच्यासारखं बाथरूममध्ये बसल्यावर सुद्धा त्यांना तो फोन हातात धरावा लागायचा. आता इथे वेगळी सोय होती. ते जे हँडल त्यांच्या सपोर्टसाठी ठेवलेलं, त्याच्यावर बंडू आजोबा फोन ठेवून मस्त त्यांचं चालू होतं. तो सगळा नाट्य परफॉर्मन्स, नाट्य संगीताचा परफॉर्मन्स या लोकांनी बिघडवला दरवाजाच्या थापा मारून. पण ह्याच्यातनं म्हणजे बंडू आजोबांबद्दल मला तेव्हापासून खूप क्युरिओसिटी निर्माण झाली. कारण त्याच काळामध्ये माझे आजोबा किंवा आजूबाजूचे सगळेच एल्डरली जे होते, त्यांना स्मार्टफोन, कॉम्प्युटर ह्याच्याबद्दल कुतूहल होतं. पण ते शिकावं किंवा ते वापरावं असं त्यांना त्याच्याबद्दल थोडी भीती होती सॉर्ट ऑफ. जे बंडू आजोबांचं नव्हतं किंवा इनफॅक्ट त्यांना सगळ्या बाकीचे जे आपण फास्ट फूड्स खातो वेगवेगळ्या, आता चेन्सची नावं मी घेऊ शकत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी त्यांना खायला आवडायच्या. अजून एक गोष्ट मला जी त्यांची अजून सुद्धा लक्षात राहिली आहे, ती अशी आहे की अनेक वेळेला हे जे एल्डरली असतात त्यांना वाटतं की अरे आपल्यामुळे समोरच्याला त्रास नको, व्हिच इज अ व्हेरी फेअर थिंग. पण त्याच्यामुळे ते बऱ्याच वेळेला त्यांचं दुखणं अंगावर काढतात. बंडू आजोबांचं अजिबात तसं नव्हतं. त्यांना एकदा बरं नव्हतं, झालं काहीच नव्हतं. बरेच दिवस ते चालायला जाऊ शकले नव्हते. त्याच्यामुळे ते त्यांना एकदा असं उठले आणि डायरेक्टली चालायला गेले खालती, तर त्यांना खूपच पेन व्हायला लागला आणि ते घाबरले. पण मग तेव्हा बाकीच्या लोकांसारखं ते नाही, नाही मी बरा होईन, काय डॉक्टरकडे नको, औषध नको असं न करता ते डायरेक्ट माझ्या मित्राच्या वडिलांना म्हणाले, की "नाही प्रदीप मला घेऊन जा. मला काही करून डॉक्टरांकडे घेऊन जा. मला बरं वाटलंच पाहिजे. मला उद्या बापू, त्यांचे दुसरे एक मित्र होते बापूसाहेब, त्यांच्याबरोबर मी कॅरम खेळण्याची बेट लावली आहे. ती मला जिंकायची आहे. मला बापू समोर हरायचं नाहीये." त्याच्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले. आता अर्थात तब्येत थोडी खराब होती म्हणून त्यांना काही दुसऱ्या दिवशी लगेच कॅरम नाही खेळता आलं. पण 3-4 दिवसात ते बरे झाले. अजून एक गोष्ट की ते कायम म्हणायचे की त्यांना त्यांची 100वी साजरी करायची होती आणि आमच्या सगळ्यांच्या नशिबाने, खरं तर त्यांच्या नशिबाने, पण चांगलं आहे फॉर्च्युनेटली आम्ही सगळेजण त्यांच्या 100व्या बर्थडेला गेलो होतो
आणि त्यांच्या 100व्या बर्थडेची स्टोरी मला वाटतं मी अशी सांगण्यापेक्षा एकदा व्यवस्थित लिहितो आणि सांगतो. पण खूपच रॉ स्टोरी टेलिंग आहे मला माहिती आहे. पण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.